Oh no! बढिया ही मला काय खातो गो खाय ना बाळ खाऊ नेमन काय आता इज्जत नाही डबल दिसला ना असा आली ना डायरेक्ट बोलून जाशील तू कोण आहे बड्या आवाज कमी करणार रे हे पाटलांची व्हिडिओ पाहतोय रे जाऊ दे भारी यार व्हिडिओ आता पाठवला याच्यात आणि काय लागलं ना काय झालं भाऊ का भाई काप मारला मला सगळे काय तुम्ही तुमच्या असताना तर मारून गेला मला आमच्या असताना तो मारून चालला गेला आमच्या असताना तुम्ही नवी मार खाल्ला भाई रे झालं आम्ही असताना काऊन मारलं काऊन मार खाल्ला तुम्ही ना हा तुम्हाला मारायचा अधिकार फक्त आम्हाला कोणाले भाई याच्या पुढे कोणी मारलं कोणा तुम्ही याद ठेव दादा तुम्हाला फक्त मार खाल्ला कोणा याद ठेवा तुम्ही गावात दबदबा कमी होत चाललाय माझ्या कसा काय दबदबा होता का पहिले दबदबा होता का दबदबा अरे काही होता नाही काही विचार करू राहिले बसा चुपच्या बायडी बसा भाऊ बसा बाई बनी दबदबा नव्हता आपला झाट्याचा दबदबा दुबदबा ना होता गावात दबदबा कसा बनीन आपला गु का थोडसा तवा बनीन दबदबा खंपा भाऊ गु थोडसा चिची गु शेण खंपा भाऊ मग हा बरोबर म्हणतो या शेण खंपा खरंच चायनीज वाटतं मुलं चायनीज वाटतो शेण खाऊन घ्या गु खाऊन घ्या दबदबा म्हणून मला का दबदबा समजतो का आठवडे चायनीज वाटतो आफ्रिकन वाटतं भाऊ काय डाऊन मला झिम्बाब्वे डुक्कर वाटतो झालं का तुमचं जाऊ का मी थांबा भाऊ थांबा थांबा ना बसा आम्ही सांगता तुम्हाला बसा बसा मी काय म्हणतो भाऊ तुम्हाला आपण आहे ना इलेक्शन लढू इलेक्शन दबदबा म्हणजे निवडणूक दबदबा भाऊ डायरेक्ट सरपंच बनवून तुम्हाला पुऱ्या खेड्यापाड्यावर भाऊचंच नाव हा इलेक्शन कोणत्यासाठी त्या शिकेल पडेल माणूस पाहिजे कोण म्हणतो तुम्हाला जिम्मेदारीचं काम राहतं कायची जिम्मेदारी हो अरे ज्यांना वाचता येत नाही ते लोक देश समावीर आले तुम्ही का नुसतं गाव समायणार नाही चालेल भाऊ समावून घेऊन गाव म्हणजे जागा बी आपली जाता अरे तसं समायना नाही हो गावात अरे गावाले सांभाळून घेणं पडतं बा गावाचे काम करणे पडतात काय काम करणं पडतात गावाच्या गटारी रोड काम करणं पडतं भाऊ कसा करता काय असं जाणं पडतं लोकांना डायरेक्ट आपण एक सभा घेऊ तुमची बरोबर हो त्याच्यामध्ये सांगू की डायरेक्ट आहे ना पुऱ्या गावातले रस्ते आहे ना आपण डायरेक्ट स्पेस टेक्नॉलॉजी रस्ते बनवू स्पेस टेक्नॉलॉजी हा तुम्हाला नाव बी येत नाही तरी बी आपण बनवू गटारी का अंडरग्राउंड आहे का तुला अंडरबँड अरे अंडरग्राउंड हो भाऊ अंडरग्राउंडचं काय आले बोलताय आता अंडरग्राउंड गटरी गटारी हा अंडरग्राउंड गटरी बनवू आणि परत शाळेत आपल्याला वाचनालय बनवू अजून चांगलं फिरायचं ठिकाण बनवू वेगवेगळ्या गोष्टी डायरेक्ट फेकाफाकी करणे आपल्याला भाऊ निवडून येणार बस हा बस निवडून आले एक प्रश्न असं उठतंय विचारू का तुम्हाला हा येता का त्याच्या पण निवडून आलो सरपंच पण झालो गावाचा बरोबर आणि जे आपण जे खरे धोटे वांदे करतोय वांदे नाही हो वादे अडीच वांदे आपले ते पण हे जे गोळगायला गोष्ट आपण गटारी करून आल्या करू बरोबर वाचनीला बनवू आम्ही कुठं मक्कर पाणी टाकी बांधू आणि गोष्टी आपल्याकडनं झाल्या नाही तर मग लोक काय करतील जोडतील मग लोक तुम्हाला रे काय जोडतील काही करताना लोक नाही ना नाही काहीच करताना लोकांना काहीच घेणं नाही हो बाकी दबदबा बनला पाहिजे दबदबा अरे भाऊ मी काय म्हणतो मला तुम्ही सरपंच झाले की डायरेक्ट दिसतंय बा पहिल्या वर्षी फॉर्च्युनर दुसऱ्या वर्षी घर तिसऱ्या वर्षी बगीचा चौथ्या वर्षी वावर असा दबदबा बनी ना तुमचा 5 वर्षी लग्न आणि असं किती पगार असतो सारा सरपंच झालाय 4000 रुपये 4000 रुपये ते सोडा तुम्ही ते बाकीच्या गोष्टीने भेटता का ते पुरं गावच राहत आपल्या हातामध्ये आडून जोडलं आपलंच आहे मग चला फॉर्म भरत आहो भाऊ